आता 2 फिरक्या लावल्यात तुम्ही बघू नाही. माझी लास्ट पतंग आहे वरती. कॅमेरामध्ये तुम्हाला खूप साऱ्या पतंग दिसत असतील. फटाके फुटायला सुरुवात झालेली आहे फुलवात. बस मकर संक्रांतीचा दिवस आणि मित्रांनो मी जस्ट आता उठलो आहे आणि वेदांत पण आता जस्ट उठलाय. आता वाजलेत जवळजवळ 9:30. सकाळी सकाळी तसं लगेच पतंग घेऊन आला. अजून मी बेडवरनं उठलो पण नाही आणि आम्हाला पतंग दिसली वरती टेरेसवर गुलवून आलेली. आणि बाहेर तर खूप साऱ्या पतंग उडायला पण लागल्यात. आम्ही आता उठलोय आणि पतंग पकडून घेऊन आलाय. ही पतंग मी उडवणार आहे आता पहिला जाऊन. त्या उठल्या मी ही पतंग पकडून आणली आहे वरती जाऊन. ही बघा ही वाली. आणि अशा आज सगळ्या पतंगी उडवणार आहेत आपण. एवढ्या पतंगी आणि असं हे बघा हा आपला कालचा मांजा आणि हा माझा नॉर्मल मांजा आणि हा प्रथमेशचा मांजा. फायनली आपला नाश्ता आलाय तुम्ही बघू शकता. 10 सव्वा 10 होत आलेत. आता वेदांत नाश्ता करतोय मी पण नाश्ता करतो. आंघोळ वगैरे करून झाले. पतंगी बघू शकता पाटी आणि त्या आता उडवायच्यात आपल्याला बाहेर. आता खूप साऱ्या पतंग उडतात आहेत जसं की मग मी तुम्हाला दाखवलं. आता नाश्ता करूया आणि मग आपण जाऊया डायरेक्ट टेरेसवरती जरासा कण बांधून आणि मग तुम्हाला भेटणार आहे आज पूर्ण दिवस मकर संक्रांतीचा व्लॉग. तर कसा वाटणार ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि काय क्वेरीज असतील किंवा काय इन्क्वायरी करायची असेल ते पण तुम्ही मला इथेच विचारू शकता. तर आता व्लॉगला सुरुवात करूया. तो 11:15 झाले आहेत आणि आपण आलो आहे टेरेसवरती. पार्टी बघू शकता. वेदांची पतंग उडलेली आहेत. अजून खूप सारे लोक आहेत आपल्या टेरेसवरती पतंग उडवायला. तिकडे बघू शकता आता पार्टी खूप साऱ्या पतंग उडलेल्या आहेत. या बघू शकता तुम्ही सगळीकडे आपल्या चारी बाजूला आता पूर्ण पतंगच पतंग आहेत. बघा वेदांत आणि इकडे पण समोर बघू शकता पतंगच पतंग सगळे बघा वेदांची पतंग आणि सगळ्या पतंगच पतंग. चला आता आपली पण पतंग उडूया. तू किती व्हिडिओ काढता येणार आहे कारण आपण दोघंच जण आहे तर व्हिडिओ तर जास्त काढणार नाही कारण का पतंग उडवण्यावर आपला जास्त फोकस असणार आहे. तर चला आता मकर संक्रांतीची आजच्या दिवसाची पहिली पतंग उडूया आणि बघूया आपण किती पेज कापतो ते. तर मग चला. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आपल्या खूप साऱ्या पतंग कापून झाल्या. 10-15 पतंग कापून झाल्या. तिथे वेदांची पतंग उडली आहे आणि इथे माझी पण पतंग इथे वरती उडलेली आहे. तर मित्रांनो फायनली आता माझी तीवाली पतंग गुल झाली. एक 15-20 पतंग कापून झालं त्या एक पतंगीने. आता वेदांत उडवतच आहे. खूप जण आहेत आता टेरेसवर तुम्ही बघू शकता. हे बघा समोर बघा किती पतंग आहेत पतंगच पतंग समोर बघा तुम्ही फुल पतंगच पतंग. कॅमेरा किती असिस्ट करता माहिती नाही. वरती आहे ती माझी पतंग आहे. समोर जांभळीवाली आहे ती वेदांची आहे आणि वेदांची पतंग गुल झालेली आहे. वेदांत गुल आणि समोर खूप साऱ्या पतंग उडत आहेत. चला आता पेच कापूया. जास्त कुठे आहे प्लॅस्टिक. तर ती वरची पतंग आहे ती एकदम मोठी पतंग आहे आपली येल्लो आम्हाला गुल झालेली भेटली आहे. ती वेदांत उडवत आहे तिकडनं. पण ती गुल करायला समोर खूप पतंग आहेत पण ती खाली जातच नाही. ती वरतीच चालली आहे खूप. आता बघूया आता. तर मित्रांनो 1:30 वाजलाय. खूप साऱ्या पतंगी वगैरे कापल्या आहेत. आता एक लास्ट पतंग उडवली वेदांनी पण ती खूप मोठी पतंग आहे. ती वरती झिंगाट लागलाय. हा वेदांत भाई याची पतंग आहे ही काय भाई उतरत नाही. गुल पण नव्हतं कटत होतच नाही. ही आली हिला काप. मला गुल झालेली एकदम मोठी पतंग भेटली आहे. पकडलेली पतंग आहे पण ती अशी उडते की भाई 15-20 पतंग कापून झाले. भाई आता आमच्याकडे सगळ्या मोठ्याच पतंगी आहेत. ते जे मोठे वरती पतंग आहेत त्यात उडवणार आहे आता दुपारी आम्ही सगळे. आणि का आता गुलच त्या होत्या. आता बघूया जेवूया. आपल्या पतंगी तर इकडेच आहेत सगळ्या. चांगल्या पतंगी तर इथे ठेवल्या आणि मोठी पतंग आहेत त्यात उडतात आहेत. आता बघूया कधी गुल होतात ते. आता जाऊया जेवूया आणि वरती जाऊया. छोट्या पतंगी आता वारी आहे मोठ्या पतंगींची. आता आमच्याकडे किती मोठ्या पतंग आहेत. ह्या 5 आम्ही आणलेल्या. परत 2 मोठ्या पतंग आम्हाला भेटल्या आहेत. तर 3 कुठे मोठ्या पतंग आहेत. हा 3 मोठ्या पतंग आहेत. आमच्याकडे थोडं 8 मोठ्या पतंग आहेत. आता आमच्या हाताचे बहुतेक लागणार आहेत. आता हे बघा ह्याची हात तर कट झालेत. ह्याला आधीच उडवायची होती म्हणून मी मगाशी आधीच उडवली. आता उडूया या मोठ्या पतंगी. कन्नी बांधतोय. जेवण वगैरे झालंय. आता कन्नी बांधतो आणि जातो. 3:15 होत आले. एक 10 मिनिटात वरती. चलो फायनली आता टेरेसवरती आलोय आणि पतंग उडवून आता परत चालू करूया. आता वाजले 3:30. आता काय अंधार झाल्याशिवाय आम्ही खाली उतरत नसतो.
बरं ना वेदन, आता अंधार झाला होता. आता तर फुल कापून टाकायचं. पतंग काढतो आता. सगळे मोठे पतंग आणले जसं की तुम्हाला बोलले. आता पुढे या आणि मग बघूया. आता ॲक्च्युली व्हिडिओ काढायचा टाईम नाही कोणाकडे, तर आता फटाफट उडवायच्यात आणि कापायच्यात. वेदान उडवते पहिलीच त्याची एकदम ही स्पेशल पतंग आहे वेदांची. स्पेशल पतंग भाई. आता ही उडवायची आहे. ही आपल्या मित्राकडनं आणली आहे, उडता फिरताकडनं. एकदम स्पेशल कारागिरीच्या पतंगी आहेत या. 5 पतंगी आणल्यात. प्राईस बीस सांगत नाही, आपल्याच आहेत त्या पतंगी. प्राईस समजून. आता उडवत आहे. एक उडवलेली मगाशी, त्याच्यात ती खूप कापल्या आणि ती मग गुल झाली. आता ही दुसरी उडवत आहे. तर बघा. हां ठीक आहे, तर आता उडूया. तर मित्रांनो बघू शकता वरती आहे. तिन्ही मोठ्या पतंग आहेत आपल्या दोन्ही पण. माझी येल्लोवाली, वेदांची येल्लोवाली मोठी आहे. आता पतंग आहेत. आपण आता 2 फिरक्या लावल्यात, तुम्ही बघू शकता इकडे. 5:30 वाजले आणि मोठी पतंग आहे आपली वरती. आता बघूया हिच्याने किती कापतो ते. कापायची आम्हाला ॲक्च्युली वरती एक मोठी पतंग उडली आहे, तिला कापायची आहे म्हणून त्या 2 फिरक्या. चल मित्रांनो बघू शकता पाठी कचरा पतंग आहे, कचरा. आणि आम्हाला आपल्या टॅरिसवर पण खूप जण आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 त्या साईडला पण बघू शकता. तिकडे खूप सारे लोक आहेत. खूप सारे लोक पतंग उडवतात. फुल लॉन तिकडे पतंगीच पतंग आहेत. कचरा इकडे, कचरा इकडे पण कचरा. सगळीकडे कचराच कचरा. आणि माणसं बघू शकता. 6:15 आणि आता अंधार झाला आहे. तर अजून हा वेदांत पतंग उडवतच आहे. आता सनसेट होतोय, तुम्हाला दाखवतो. आता खूप साऱ्या पतंगी आहेत, अजून खूप साऱ्या पतंग उडवल्यात. आता ही वेदांत अजून एक मला पतंग उडवायला लावतोय. आणि वेदांतची अजून एक पतंग उडवतोय वेदांत. ही अजून एक चढवले. खूप साऱ्या पतंग उडवत असतात. कॅमेरामध्ये तुम्हाला खूप साऱ्या पतंग दिसत असतील. आता जरा वेळात फटाके फुटायला सुरुवात होईल. नो वेदांची पतंग नाही, माझी लास्ट पतंग आहे वरती. तुम्ही बघू शकता. आता पाठी दिसते नाही, दिसत नाही कारण का खूप लांब आहे. आत्ता वेदांची पतंग तर गुल झाली, परत माझी चढली आहे. आता वेदांत बघा इथे पाठी पतंगी पकडतो. आता कण बांधायचा कंटाळा झाला. आता गुल झालेल्या पतंग येतात पाठी. ही बा आली, पकडली पाठची. ही बघा आपली पतंग. आता सगळ्यांच्या पतंगी वरती करून ठेवल्या टॉपला. आता कोण पेज नाही लावत आहेत जास्त. मित्रांनो स्वतःची पतंग उडत नाही. आता माझी पतंग घेतली येऊन. आता माझी उडवत आहे. आता त्याला कण बांधायचा कंटाळा आला आहे. माझी पतंग घेतली आता त्यांनी. आता उडवत. आता जरा वेळात तुम्हाला टाइम लॅप्स आता फटाके वगैरे दाखवतो तुम्हाला. पूर्ण स्काय बघू शकता. आता आम्ही व्हिडिओ काढतोय. तू उडव. हा संपलाय माझा. हे खाली गाठ नसेल. गाठ आहे, संपला माझ्या मामा. फटाके फुटायला सुरुवात झालेली आहे फुलवात. आणि आता वेदांत बोलतो अजून एक कंदी बांधायची आहे. अजून एक पतंग बांधतोय. लास्ट पतंग अजून एक बघू शकता. कंदी बांधायला पतंगच उडवतोय वन साईड. लास्ट पतंग आहे आपली, उडली आहे समोर मोठी पतंग. तर हे बघू शकता मित्रांनो, वेदांची लास्ट पतंग ही पिंकवाली आणि इथे एक मोठी पतंग उडते ही व्हाईटवाली. लास्ट फाईट. पण ती पतंग नाही कट होणार आहे कारण की ती खूप मोठी पतंग आहे आणि वेदांची छोटी आहे. मार राईट, लेफ्ट कुठं मारलं, मार राईट. मार राईट. फुल फटाका फुटतो तुझ्यामध्ये. गुल झालास तू. शार्पी बंद झाल्या. कुठे तुझी पतंग कुठे मला दिसत. फटाका
फटाके बघू शकता तुम्ही इकडे म्हणजे दोन्ही मध्ये त्याच्याने वेदांनी कापले शेवटी लास्टला पतंग ही बघा आपली पतंग वरतीच उडते लास्ट पतंग कापले आता सोडून टाकूया मांजा चले सोडून टाक 7 वाजायला आलेत आणि आता मांजा सोडतोय सोडून टाक चलो आई सोडून टाक पतंग सोडली काय जरा वरती घेऊन सोडूया ना म्हणजे सोड ना आता हवेतच आहे चला बाई हे दिसत तर मित्रांनो पूर्ण ठिकाणी असे फटाके फुटतात आजच्या दिवशी आजच्या आणि उद्याच्या दिवशी पूर्ण ठिकाणी फटाके बघा कसले फटाके फुटतात बघा तेव्हा काही जणू काही दिवाळीच एका साईडलाच नाही पण याही साईडला फटाके फुटतात बघा पूर्ण अहमदाबादमध्ये पूर्ण फटाके फुटतातच आहेत बघा फायनली पतंग वगैरे उडून आता आपण खालती आलोय आणि मित्रांनो खूप मजा आली यावर्षी पण कारण यावर्षी तर खूप जास्तच पतंग होत्या दरवर्षीपेक्षा पण जास्त पतंग होत्या आपण पण खूप साऱ्या पतंग उडवल्या खूप साऱ्या पतंग कापल्या खूप काय दाखवायला भेटलंच नाही कारण का आम्ही दोघं होतो आणि दोघं पण पतंग उडवत होतो त्यामुळे काय दाखवायला जास्त भेटलं नाही पण खूप मजा आली तर यावर्षीचा ब्लॉग आणि यावर्षीची मकर संक्रांतीचा हा ब्लॉग मी इथेच एंड करतो आता आमची रात्रीची ट्रेन आहे 11:30ची तर आता हॉटेलमधनं चेकआउट करू नंतर 10:30पर्यंत जेवण वगैरे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि मी भेटतो तुम्हाला अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बोला बाय बाय